आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही बातमी बघितली असेल की मंत्रालयाबाहेर शेतकऱ्यांनी सोयाबीन फेकलं। आता शेतकऱ्यांचा किंवा सोयाबीन उत्पादकांचा आक्रोश हा थेट मंत्रालयाच्या गेट पर्यंत आला, तरी सुद्धा सरकार ध्यानावर यायला तयार नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला। याच्यावर आज मी बोलणार आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपल्याला माहिती आहे की त्याला राजकीय अँगल तर प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक मोर्चाला दिलाच जातो। त्याच्यामध्ये विरोधकांचं काम असतं टीका करणं किंवा सत्ताधाऱ्यांचं काम असतं डिपेंड करणं, परंतु याच्यामध्ये तुम्ही माणूस म्हणून सोयाबीन उत्पादकांचा, कापूस उत्पादकांचा किंवा शेतकऱ्यांचा विचार करणार आहात का, हा माझा सरकारला प्रश्न आहे। एकीकडे काय झालेलं आहे, उत्पादन खर्च भरून निघत नाही। मी 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता की तुमचा फक्त वापर होतोय। कसा वापर होतोय की तुम्ही बियाणं आणायचं, खतं आणायचे, पैसा गुंतवायचा, स्वतःचं रक्त आटवायचं, पूर्ण कुटुंबानं मेहनत घ्यायची, आणि हे सगळं केल्यानंतर या देशाला, या उद्योगपतींना आणि या बोटाच्या कांड्यावर मोजता येतील इतक्याच लोकांना तुमचं सोयाबीन, तुमचं कापूस, तुमचं शेतातलं पीक हे त्या ठिकाणी उत्पादन काढून द्यायचं। म्हणजे शेतकरी का मातीतून उत्पादन काढून द्यायची मशीन झालाय का? त्याला जीव नाही, त्याला वेदना नाही, त्याला संवेदना नाही, त्याच्या गरजा नाहीत, हा विचार तुम्ही कधी करणार आहात? तो आज इतका आक्रोश घेऊन त्या गेटवर का येतोय? कारण की त्याला उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही, त्याचा वापर होतोय, 2 पैसे त्याला मिळाले पाहिजेत। साधं तुम्ही कुठलंही चॉकलेट घ्यायला गेलं तर त्या चॉकलेटवर किती नफा असतो याच्यावरनं ते लोक त्यांचं गणित मांडतात। तर इतक्या मोठ्या क्विंटलच्या पोत्यामध्ये सोयाबीन उत्पादन करायचं, तूर उत्पादन करायची, कापूस उत्पादन करायचा, परंतु त्याचा मात्र नफा ठेवायचा नाही, ही कुठली नीती आली? म्हणजे एकीकडे आपण बघतो सरकारने इम्पोर्ट ड्युटी लावली, सरकारनं हमीभाव खरेदीचा निर्णय घेतला, दुसरीकडे सरकार आता म्हणजे राज्य सरकार निवडणुका आहे म्हणून खात्यामध्ये भाव फरक टाकतंय, या सगळ्या गोष्टी करताय, आनंद आहे। परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सोयाबीन उत्पादकांचा जो रोष आहे, सोयाबीन म्हणजे मध्य प्रदेशमध्ये घेतल्या जाते, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते, कर्नाटकमध्ये, तामिळनाडूमध्ये, गुजरातमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन त्या ठिकाणी होत आहे। आणि मग हे होत असताना तुम्ही निर्यात का करत नाही? म्हणजे काही चर्चा अशा ऐकल्यात मी सरकारमधल्या की त्या ठिकाणी सोयाबीनची पेंड जी आहे त्या सोयाबीनच्या पेंडला उठाव मिळत नाही, मक्का जी आहे मक्काची पेंड त्या ठिकाणी वापरल्या जाते, त्यामुळे सोयाबीन पेंड घेतल्या जात नाहीये। मग त्याच्यामुळे काय होतंय की सोयाबीनला उठाव मिळत नाही, परंतु याच्यामध्ये सरकारनं तोडगा काढला पाहिजे। सरकार मायबाप आहे, सरकार पालकाच्या भूमिकेमध्ये आहे, आणि सरकारला मायबाप जर म्हणत असेल तर त्या सरकारचं लेकरू हे शेतकरी आहे, परंतु त्याच्याकडे सरकारला बघायला वेळ नाही। शेतकरी कर्जमाफीची मागणी करतोय, त्याच्याकडे सरकार बघायला तयार नाही, आणि सोयाबीन कापूस उत्पादकांची हालत याची देई याची डोळा आपण बघतो आहोत। आणि म्हणून कालच्या ज्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं त्याला आपला पाठिंबा आहे, त्याचं अभिनंदन आपण केलं पाहिजे की त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन ती डेअरिंग केली। मग तो शरद पवार गटाचा असो, काँग्रेसचा असो, भाजपचा असो, कुठल्याही गटाचा असो, त्याच्याशी मतलब नाही। त्यानं शेतकऱ्यांचा आवाज हा त्या ठिकाणी जाऊन बुलंद केला, आणि सरकारला तो सांगता झाला की आक्रोश आता मंत्रालयाच्या गेट पर्यंत आलाय। सरकार आता तरी ध्यानावर या, सोयाबीन निर्यात करा, इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे, हमी भाव वाढवून द्या, काय करता येईल ते करा, परंतु मरताना तो शेतकरी वाचवा। धन्यवाद।